श्री संत हरळय्या महाराज यांची सोलापुरातील जयंती भवानीपेठ ढोरगल्ली इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सालाबादप्रमाणे यंदाही संत हरळय्या महाराज यांची जयंती भवानीपेठ परिसरातील ढोरगल्लीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। रविवारी संत हरळय्या समाज मंदिराचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। या सभामंडपाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। या कार्यक्रमात समाजातील अनेक मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चर्मकार समाजातील परशुराम मगरुमखाने यांनी केलं। यावेळी DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे, माजी नगरसेवक संजय कोळी, परिवहन सभापती बाळासाहेब आळसंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। जयंतीनिमित्त समाज बांधवांसाठी महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं। त्यामुळे आपलं जात किंवा आपला उच्च करू शकत नाही। त्या ही जी शिकवण दिलं त्या धर्माबद्दल विश्व समाजाचा एक आपला सगळ्यांचा बंधू असल्यामुळं गेल्या मी कसं आहे 5व्यांदा निवडणूक जिंकलेल्या आहे। या निवडणूक जिंकलेल्या असताना आपला समाज फार मोठ्या प्रमाणात समाज या भागातून लहान असलं तरी ते एक मताने सगळेच कार्यकर्ते माझ्या पाठीमध्ये राहतात आणि मला निवडून देतात। आणि 5व्यांदा निवडून आल्यापासून पहिल्यांदा या कार्यक्रमाला तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो। तुमचं सहकार, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे होतं आणि मी 5व्यांदा निवडून येणार। 5व्यांदा निवडून होणं एवढं सोपं नाही, फार अवघड असतं, पण आपण सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि आशीर्वादाने निवडून आलो। आज आपल्या इथं समोर सेट मारलेल्या कंपनी अजूनही काहीतरी काम राहिलेले असतात म्हणजे आपले। आणि मला बगरुमखानेंनी सांगितलं, मला बगरुमखानेंची तर 20-25 वर्ष मी निवडून आल्यानंतर सातत्याने काम सांगितलं जात आहे आणि ते काम करणं हे माझं लोकसंख्या जास्त वाढायला लागली म्हणून कुटुंब नियोजनाचं प्लॅनिंग कमिशन झालं पाहिजे। प्रत्येक माणसाला फॅमिलीला 2 मुलं असले पाहिजे। 1998 हे बिल मांडले, ते ऐकलं नाही। आज भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे, म्हणजे हरळ्याचं ऐकलं नाही त्यामुळे जाती व्यवस्था जशीची तशी राहिली। बाबासाहेबांचं ऐकलं नाही त्यामुळं आज लोकसंख्येचा भरामक मोठा स्फोट झालेला आहे। चीनपेक्षाही जास्त लोकसंख्या भारतामध्ये आहे आणि ही जी लोकसंख्या आहे ती काम करणारी लोकसंख्या नाही। बरेच लोक बसून राहतात, कामच करत नाही ते। आज अशी परिस्थिती आहे की बरेच लोक कामही नाही, या देशात कामही मिळत नाही, काम मागणाऱ्याला काम मिळत नाही। आज कॅनडामध्ये आज अशी परिस्थिती आहे की कॅनडामध्ये 3 लाख ट्रक ड्रायव्हर नसल्यामुळे बसून आहे। कॅनडाची लोकसंख्या 5 कोटी आहे, भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे।